नमस्कार. चला, आज आपण एका अशा पवित्र भूमीची सफर करूया जिथे श्रद्धा आणि शांती यांचा एक अद्भुत संगम अनुभवायला मिळतो. आपण जाणून घेणार आहोत श्री क्षेत्र नरसोबाच्या वाडीबद्दल, जे एक जागृत दत्तपीठ म्हणून ओळखलं जातं. या स्थानाबद्दल बोलायचं झालं तर हे एक वाक्य तिथल्या संपूर्ण अनुभवाचं सार सांगून जातं. तिथे पोचल्यावर मनाला जी एक विलक्षण शांतता मिळते ना, तीच या जागेची खरी ओळख आहे. हा अनुभव नेमका येतो कसा, हेच आपण आज उलगडणार आहोत. चला तर मग आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया आणि जाणून घेऊया या तीर्थक्षेत्राचं भौगोलिक आणि आध्यात्मिक महत्त्व. तर हे स्थान आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यामध्ये, आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे कृष्णा आणि पंचगंगा या दोन पवित्र नद्यांच्या संगमावर हे ठिकाण वसलेलं आहे. याच गोष्टीमुळे या जागेला एक वेगळंच आध्यात्मिक महत्त्व मिळालं आहे, आणि म्हणूनच हे ठिकाण नरसोबाची वाडी म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे. ही जागा म्हणजे केवळ एक तीर्थक्षेत्र नाहीये, तर एक अतिशय शांत, निसर्गरम्य आणि सकारात्मक स्पंदनांनी भारलेलं ठिकाण आहे. आणि याचमुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या श्रद्धेने इथे ओढले येत आहे. आता जरा इतिहासात डोकावूया. या भूमीला इतकं महत्त्व का प्राप्त झालं? याचं उत्तर आपल्याला श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या वास्तव्यामध्ये सापडतं. श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी याच पवित्र संगमावर वास्तव्य करून कठोर तपश्चर्या केली, आणि तीही तब्बल 12 वर्ष. हा केवळ एक आकडा नाहीये, तर या जागेला एक सिद्धक्षेत्र बनवणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऊर्जा देणारा कालखंड आहे. श्री नरसिंह सरस्वती महाराजांना भगवान दत्तात्रेयांचा दुसरा अवतार मानलं जातं. त्यांनी आपल्या या 12 वर्षांच्या वास्तव्यात इथूनच भक्तांना योग्य मार्ग दाखवला, त्यांच्या मनातल्या शंका दूर गेल्या आणि वेदांमधलं ज्ञान अगदी सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवलं. दत्त संप्रदायाचा जो मुख्य ग्रंथ आहे श्री गुरुचरित्र, त्यामध्ये नरसोबाच्या वाडीचा खास उल्लेख केलेला आहे. आणि म्हणूनच ह्या पवित्र भूमीत बसून गुरुचरित्राचं पारायण करण्याची एक जिवंत परंपरा आहे. इथे केलेलं पारायण विशेष फलदायी ठरतं, अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे. चला, आता आपण प्रत्यक्ष मंदिराच्या आत जाऊया आणि तिथली दैनंदिन पूजा अर्चा आणि ते सात्विक वातावरण कसं असतं ते अनुभवूया. मंदिराची रचना तशी अगदी साधी आहे, दगडी आहे, पण तिथे पावला पावलावर एक पवित्रता जाणवते. गाभाऱ्यात श्री दत्तात्रेयांच्या पवित्र पादुका आहेत, आणि त्यांच्या दर्शनानेच एक वेगळीच ऊर्जा मिळते. संपूर्ण परिसर इतका स्वच्छ आणि सकारात्मक ऊर्जेने भारलेला आहे की मन प्रसन्न होऊन जातं. या मंदिरात भक्तीचा प्रवाह दिवसभर अखंड वाहत असतो. दिवसाची सुरुवात होते ती पहाटेच्या मंगलमय काकड आरतीने, आणि त्यानंतर महापूजा, धूप आरती, संध्याकाळची आरती आणि रात्रीची शेजार आरती अशा 5 आरत्यांमधून दिवसभरात दत्त महाराजांची आराधना केली जाते. यातली जी संध्याकाळची आरती आहे ना, आणि तिच्यासोबत घुमणारा तो दिगंबराचा गजर, तो तर एक अविस्मरणीय अनुभव असतो. अनेक भक्त खास त्या आरतीसाठी तिथे थांबतात, कारण तो क्षण मनाला एक वेगळंच समाधान देऊन जातो. आता पाहूया या ठिकाणचे मोठे उत्सव कोणते आणि भक्तांची श्रद्धा या जागेला कशी अधिक जागरूक ठेवते. इथे खरं तर वर्षभर भक्तीचा सोहळा सुरूच असतो. मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीचा पालखी सोहळा खूप भव्य असतो. गुरुपौर्णिमेला तर अक्षरशः हजारो भाविक आपल्या गुरूंना वंदन करण्यासाठी जमतात. आणि हो, माघ आणि चैत्र महिन्यात इथे यात्रा भरते, ज्यामध्ये संगमावर स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. इथल्या भक्तांची श्रद्धा अगदी अढळ आहे. असं मानलं जातं की इथे येऊन मनापासून मागितलेली इच्छा नक्की पूर्ण होते. अनेक जण संतान प्राप्ती आणि चांगल्या आरोग्यासाठी इथे नवस करतात. संगमावर स्नान केल्याने आपल्यातली नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आत्मिक शांती मिळते, असाही एक दृढ विश्वास आहे. आता या आपल्या प्रवासाच्या शेवटी आपण त्या अनुभवावर बोलूया जो शब्दांच्या पलीकडचा आहे, जो खरं तर तिथे जाऊनच अनुभवता येतो. खरंच ही कल्पनाच किती सुंदर आहे. जरा डोळे मिटून विचार करा. नदीच्या काठावरचा तो मंद शीतल वारा, सगळ्या आसमंतात घुमणारा दत्तनामाचा अखंड गजर आणि मंदिरातून येणारा तो घंटानाद, हे सगळं मिळून एक असं वातावरण तयार होतं जे आपल्याला आपल्या सगळ्या चिंता विसरायला लावतं आणि एक आत्मिक समाधान देतं. अनेक भाविक तर सांगतायत की त्यांना इथे काहीतरी विलक्षण आध्यात्मिक अनुभव आले, काहींना स्वप्नात दृष्टांत झाले, तर अनेक साधक या शांत वातावरणात ध्यान आणि जप करण्यासाठी खास इथे येतात, कारण ही भूमी साधनेसाठी अत्यंत अनुकूल मानली जाते. तर मग या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. श्री क्षेत्र नरसोबाची वाडी हे केवळ एक मंदिर आहे की गुरुशक्तीचं एक असं जिवंत केंद्र आहे जिथे भक्तांसाठी आध्यात्मिक ऊर्जेचा अखंड स्रोत वाहत राहतो? याचा विचार नक्की करा.